शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी ही जाहीर केली आहे. पण या कर्जमाफीसाठी जो आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधानसभेचं, आणि या विधानसभेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीसाठी काही तरतूद करण्यात आली आहे. तर या तरतुदीमधून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी मिळेल का शेतकरी पुन्हा अडकतील, किंवा जे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये मिळेल का, याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू असं म्हटले होते. त्यानुसार कालपासून म्हणजे 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवी ही कर्जमाफी योजना राबवण्याचं मुख्यमंत्री यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना राबवण्याचं ठरवलं आहे, म्हणजे सरकारने राबवण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार या योजनेसाठी 20,900 एवढे कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी 20,552 कोटी एवढ्या रुपयांची तरतूद ही पुरवण्या मागणीद्वारे जाहीर केले आहे. पण यामधून शेतकऱ्यांचं मागच्या म्हणजेच 2017मध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती. या योजनेमधील काही शेतकरी बाकी होते. या शेतकऱ्यांसाठी ही योजना पुन्हा राबवण्यासाठी यामधून 200 कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाच्या आतमध्ये कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 20,552 कोटी एवढा रुपयांचा निधी या कर्जमुक्ती योजनेसाठी घेण्यात आलेला आहे, म्हणजेच मागण्यात आलेला आहे. आणि यानुसार 2 लाख रुपयेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी ही निधीची आवश्यकता आहे ती म्हणजे 36 कोटीची. त्यामधून 20,500 कोटी रुपयांची तरतूद या पुरवण्या मागणीद्वारे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे विधानसभेमध्ये मागणी केली आहे. त्यानुसार बघूयात आता सरकार या योजनेमधून किती शेतकऱ्यांना पात्र करते आणि किती शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात येत आहे. पण सध्या विरोधी पक्षाद्वारे म्हणजेच रोहित पवार आमदार यांच्या माध्यमातून सध्या याद्वारे मागणी केली जाते आहे की आम्ही ही कर्जमाफी जी आहे ते फसवणुकीचे म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या कर्जमाफी योजनेमधून केलं आहे. त्यासाठी आम्ही 29 जून रोजी कर्जमाफीसाठी सरसकट सातबारा कोरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करणार आहोत. आणि विधानसभेमध्ये इकडं कामकाज सुरू असताना आम्ही तिकडं आंदोलन करणार आहोत. त्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागेल, तो म्हणजे सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी. तर या विरोधकांच्या मागणीनुसार सरकार काय बदल करते का हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, काही नवीन अपडेट आलं तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन. जय जवान जय किसान, धन्यवाद.